नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर या व्हिडिओमध्ये आपण पुणे मेट्रोच्या ज्या एक्झाम्स आहेत रिक्रुटमेंटमध्ये, तर त्या एक्झामसाठीचा ऑफिशियल सिलेबस बघणार आहोत की काय एक्झॅक्टली सिलेबस त्यांनी मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. तर बिफोर वी स्टार्ट, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नोटिफिकेशन म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओज देईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर चला मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो की पुणे मेट्रोने सिलेबस एक्झॅक्टली तो ऑफिशियल जो सिलेबस आहे तो दिलाय कुठे. तर तुम्हाला जायचं आहे पुणे मेट्रोच्या ऑफिशियल वेबसाईटवर, म्हणजेच punemetrorail.org. त्यानंतर ही जी मेन वेबसाईट आहे तर त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. इथे करिअर्स नावाचा लास्टला एक ऑप्शन आहे, तर करिअर्समध्ये जायचं आहे तुम्हाला. करिअर्समध्ये गेल्यानंतर हे सिरियल नंबर सेकंड आणि सिरियल नंबर थर्ड. सिरियल नंबर थर्ड म्हणजे काय, जे डिग्री आणि डिप्लोमासाठीचं जे नोटिफिकेशन आहे ते, आणि सिरियल नंबर सेकंड म्हणजे जे ITI बेसवर म्हणजे टेक्निशियन्स या पोस्टसाठीचं जे नोटिफिकेशन आहे ते. तर सध्या आपण डिप्लोमा आणि डिग्री यांचं ऑफिशियल सिलेबस बघूया. तर इथे तुम्ही डिटेल्सच्या कॉलममध्ये त्यांनी सिलेबस दिलेला आहे. व्ह्यू म्हणजे इथे नोटिफिकेशन दिले आणि सिलेबसमध्ये त्यांनी सिलेबस मेन्शन केलेला आहे. तर सिलेबसवरती क्लिक केल्यानंतर इथे एक पेज ओपन होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी लिंक्स दिलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा सिलेबस फॉर द पोस्ट फॉर विच मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन इज 4 इयर्स इंजिनिअरिंग डिग्री. म्हणजे ज्या पोस्टला 4 वर्षाची इंजिनिअरिंग डिग्री कंपल्सरी आहे, मिनिमम क्वालिफिकेशन, तर त्यांच्यासाठीचा सिलेबस त्यांनी इथे मेन्शन केलेला आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड IT, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके. आणि जे दुसरं आहे ते सिलेबस फॉर द पोस्ट फॉर विच मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन इज 3 इयर्स डिप्लोमा. म्हणजे ज्या पोस्टसाठी मिनिमम क्वालिफिकेशन 3 इयर्स डिप्लोमा आहे, तर त्या पोस्टसाठीचा त्यांनी सिलेबस असा दिला आहे की कॅन्डिडेट्स शॅल रेफर द सिलेबस फॉर MSBTE म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन फॉर 3 इयर्स इंजिनिअरिंग डिप्लोमा इन रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन. तर शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर जर जे तुमचे स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर किंवा ट्रॅफिक कंट्रोलर ही जी पोस्ट आहे ती मिनिमम क्वालिफिकेशन त्याचं 3 इयर्स इंजिनिअरिंग डिप्लोमा आहे, बरोबर. तर त्यासाठी तुम्ही MSBTEचा सिलेबस रेफर करू शकता. आता MSBTEचा सिलेबस म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट असेल की तो सिलेबस कुठे मिळेल. तर एक तुम्ही MSBTEच्या साईटवरती चेक करू शकता, किंवा जो मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे सिलेबस तर तोच आहे. SSC JEEचा जो सिलेबस असतो त्याच टाईपमध्ये म्हणजे सेमच सिलेबस असतो MSBTEचा सुद्धा. ठीक आहे, तर तो सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. मराठी लँग्वेज दिले, मराठी लँग्वेजमध्ये SSC 10th लेवल ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणजे 10th लेवलपर्यंत मराठी असेल. तर आपण वन बाय वन जाऊया. सिलेबस फॉर द पोस्ट फॉर विच मिनिमम क्वालिफिकेशन इज 4 इयर्स इंजिनिअरिंग डिग्री. ठीक आहे, तर यामध्ये इलेक्ट्रिकल आहे, कॉम्प्युटर IT आहे, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. ओके. तर इलेक्ट्रिकलवरती जेव्हा मी क्लिक करेल तर तेव्हा इलेक्ट्रिकलचा सिलेबस इथे ओपन होतो. तर इथून बघू शकता तुम्ही, त्यांनी जास्त काही टेन्शन घेतलेलं नाही आहे. गेटचा जसं तसं सिलेबस त्यांनी कॉपी पेस्ट केलेला आहे. तर ते पण सब्जेक्ट्स बघायचे गेले तर इलेक्ट्रिकल सर्किट्स आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स आहे, सिग्नल्स अँड सिस्टम्स, इलेक्ट्रिकल मशीन्स, पॉवर सिस्टम, कंट्रोल सिस्टम, देन मेजरमेंट आहे, अॅनालॉग डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे. म्हणजे जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जेवढे काही सिलेबस डिस्कस केलेला होता तर तो सेम सिलेबस त्यांनी इथे मेन्शन केलेला आहे. ओके. तर हा झाला इलेक्ट्रिकलचा सिलेबस. एनिवे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देईल, तिथून तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. ओके, हे परत तुम्हाला ओपन करावं लागेल. तर आता कॉम्प्युटर सायन्स ITचा सिलेबस सुद्धा इथे त्यांनी मेन्शन केलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचं बघूया आपण. इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनमध्ये सेक्शन 1 नेटवर्क सिग्नल्स अँड सिस्टम, सेक्शन 2 इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, सेक्शन 3 अॅनालॉग सर्किट्स, डिजिटल सर्किट्स, त्याच्यानंतर कंट्रोल सिस्टम, कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ओके. तर अशा प्रकारचा सिलेबस आहे. याची सुद्धा लिंक मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये. नेक्स्ट बघूया मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सेक्शन 1 अप्लाइड मेकॅनिक्स आणि डिझाईन. त्याच्यामध्ये मेकॅनिक्स आहे, मेकॅनिक्स ऑफ मटेरियल म्हणजे तुमचं सॉम स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, थेरी ऑफ मशीन्स आहे, व्हायब्रेशन आहे, मशीन डिझाईन आहे. ठीक आहे, एका सेक्शनमध्ये त्यांनी 4 सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत. मेकॅनिक्स, सॉम, टॉम,
व्हायब्रेशन्स आणि मशीन डिझाईन. त्याच्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स आणि थर्मल सायन्स. त्याच्यामध्ये काय आहे? फ्लुइड मेकॅनिक्स आहे, हीट ट्रान्सफर आहे, थर्मोडायनामिक्स आहे. त्याच्यानंतर पॉवर इंजिनिअरिंगचं ॲप्लिकेशन आहे, टर्बो मशिनरीज आहे म्हणजे हायड्रोलिक मशीन्स तुमच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शन 3 मध्ये मटेरियल्स मॅन्युफॅक्चरिंग अँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मटेरियल्स आलं. नंतर प्रोडक्शन म्हणजेच कास्टिंग, फॉर्मिंग, जॉईनिंग प्रोसेस तुमच्या, वेल्डिंग वगैरे सगळ्या. त्याच्यानंतर मशीनिंग अँड मशीन टूल ऑपरेशन्स. ठीक आहे. मेट्रोलॉजी अँड इन्स्पेक्शन पण आहे, कॅड कॅम्प सुद्धा आहे, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल म्हणजे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग सुद्धा आहे, इन्व्हेंटरी कंट्रोल, त्यानंतर OR म्हणजेच ऑपरेशन रिसर्च सुद्धा आहे. म्हणजे सगळ्या गेटचा सिलेबस आहे. ज्या पोस्टसाठी मिनिमम क्वालिफिकेशन 4 इयर इंजिनिअरिंग आहे तर त्यांसाठी हा सिलेबस तुम्ही रेफर करू शकता. म्हणजे समजा सेक्शन इंजिनियर मेकॅनिकल असो, इलेक्ट्रिकल असो, तर त्यासाठीचा हा सिलेबस आपण डिस्कस करतोय. ओके. तर MSBTचा सिलेबस सेम जसं मी तुम्हाला सांगितलं की SSC JEEचा सिलेबस तुम्ही यूज करू शकता किंवा जे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेला आहे सिलेबस तो. मराठी लँग्वेजमध्ये 10वी पर्यंतचं व्याकरण वगैरे विचारलं जाईल. ठीक आहे. तर हा आहे सिलेबस. जर या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि आता ह्या ज्या पोस्ट आहेत, बरेच विद्यार्थी कमेंट करत होते की ज्या पोस्टसाठी मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन 3 इयर्स डिप्लोमा आहे तर त्यासाठी हायर क्वालिफिकेशन वाले सुद्धा अप्लाय करू शकतात, इंजिनिअरिंगचे सुद्धा अप्लाय करू शकतात. म्हणजे जर तुम्ही डिप्लोमा प्लस डिग्री केली तरी अप्लाय करू शकाल, डिप्लोमा न करता फक्त 12th प्लस डिग्री केली तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. तर हा झाला सिलेबस. काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. थँक्यू.